म्हणून ऐका, तुम्हाला वाटत असं लग्न झाल्या नवीन नवीन बायकाला जपात्यात हे खोटं असतं. या 2-4 जणांना विचार आहे इकडं आजूबाजूला बसले ते हे नको 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 म्हणते. लग्न म्हणलं तरी अंगावा असा सूळ बाबळीचा काटा उभा राहतो. लग्न म्हणलं तरी लग्न झाल्या बघा नाही महिला मंडळी तुमच्याशिवाय घासच गिळत नाही. तुम्ही माझा प्राण आहात. तुम्ही माझे प्राणनाथ आहात. हा खरं ते प्राणनाथ कावा अनाथ होऊन जातो एक दिवस, त्याचं त्यालाच कळत नाही. हा बरेच जण इतकाल्या मिशा वाढीत आहेत, काय तर इतकाल्या असे पिळाव पिळ आणि अख्ख्या गावात वजन आणतं. गावाने असं केलं पाहिजे, तुला बायको तांब्या भरून पाणी द्या ना, त्याचं बघ अगोदर. हा एक जण तर असा बोलला, काय सांगावं तुम्हाला, दारू पिऊन आला, बायको समोर गेला, बायकोला म्हणला मी जर पंतप्रधान झालो तर सगळा देश बदलून टाकीन, मी जर मुख्यमंत्री झालो अख्खं राज्य बदलून टाकीन, मी जर खासदार झालो अख्खा जिल्हा बदलून टाकीन, मी जर आमदार झालो अख्खा तालुका बदलून टाकीन, मी जर सरपंच झालो अख्खं गाव बदलून टाकीन. ती म्हणली दारूच्या राड्यात मा परकरणी असला त्यो बदला अगोदर, म्हणली बाकी काय ते नंतर बदलायचं. हा आहे का नाही? हे असे नमुने पदरात पडतात का महाराज. लग्न सुख देतो भाई, लग्न अजिबात नाही महाराज. कुणाला विचारा, अहो तुमचं सोपं नाही. आमचे सुद्धा हाल होते, आमचे सुद्धा अशी वारकरी शिक्षण संस्था आहे मोठी आळंदीत बाबा माझ्याकडे. हा लग्न झाल्यालाही गोड बोलत होती मै बायको, पण मला तसला आनंदच नव्हता. पण आता घरी पण जात नाही मी, का कीर्तन नसलं तरी बाहेर थांबवतो मी. हा लय अवघड, एक तर शरीर बारीक नव्हतं त्यातली त्यात, काय सांगू बरं का प्रताप महाराज. असा घरी गेलो की पोरं माझ्याकडे पळत येतात, गुरुजी आले आणि बिलगतात मला. मग ही बायको गॅलरीत उभा राहून मला म्हणते, आलं बाया कीर्तन. मो नाव कीर्तन आहे का? आलं बाया कीर्तन. हा कीर्तन आहे का सांगा तुम्ही. हा म्हणून लक्षात घ्या, प्रपंच सुखाचा नाही हो. मला सांगा मावशी, एक ब्राह्मण होता दादा. हा बायका कोणालाच चांगलं म्हणत नाहीत. ज्या नवऱ्याला देव समजत होते ना अगोदर, त्याच नवऱ्याला शेवटच्या काळात काय म्हणते, बाईला म्हणती खरं मरतातची बरे नाचलेले बरे नाशियाले घर थुंकोनिया. तीच बाई शेवटच्या काळात नवऱ्याला काय म्हणती, खर म्हणजे काय कळाल तुम्हाला. ऐका गाढव म्हणावं त्या बाईनं. सांगू दादा, एका बामणाचं लग्न होत नव्हतं. आता ईदाले ब्राह्मण सोडून आमच्याकडले सांगतो आळंदीतले बामण मायासारखेच उगा आपले 25-30 किलो. आणि माझ्याकडे आले बामण देव, मला म्हणले गणेश महाराज लग्नच जमाना. मी म्हणलं हे मुहूर्त जमत नव्हतं लय दिवस. इथं बरेच जण कॅन्डिडेट असे असतील. आणि ऐका लग्नच जमाना. आता खरा तो गुड लागला. हा ऐका नाही, आता खरी मजा आली. हा लई जण दिसतात, काय नाही माझ्या बरोबर गाडीत बसा, जाऊ कुठं तरी तिकडं उज्जैनला नाही तर ओंकारेश्वरला आपण. हा ऐका नाही, लाल कपडे ऐक ना. हा मग काय हरकत नाही. हा दुसरा पर्याय आहे का ना आपला अलख निरंजन, तिकडं जायचं. ऐका विषय काय झाला, त्याला म्हणलं बायको करायची कर, माझ्याकडे हाई एक ठेपा. नेला एका ठिकाणी बायको दाखायला. पण खरंच सांगतो बायको होती 1.25 क्विंटल ती पोरगी, आणि हे 25-30 किलो. तो म्हणला कशी असून द्या, म्हणला प्रपंच करता करता वाळून जाईन म्हणला. हा बायको केली, लग्न लागलं थाटामाटात. आणि बामण चांगल्या माझ्या तारखा घेत होता कीर्तनाच्या. त्यांनी लग्न झाल्यापासून माझ्या तारखा घ्यायच्या बंद केलंय महाराज, कमून तर मी तिचं जमवून दिलं तर म्हणून. हा आणि ऐका लग्न झालं दोघांचं, पण ती बायको त्याला काही सुखाने जगून देत नव्हती. अशी उचलायची ना, असे फटके हाणायचे खालून. एका हाताने उचलायचा बामण, फटके हाणायचे खालून. हे पुन्हा माझ्याकडे आला, मला म्हणला माझ्याकडे आलं, मला वाटलं तारीख घ्यायला आलाय का नाही. म्हणलं काय कोणती देव आहे, कोणती देव नाही म्हणला. लय अवघड झालं. म्हणलं काय झालं, अहो बायको हाणायला लागली तर आवराना सुद्धा मला. म्हणलं मग काय करायचं, अजून एक करतो मला. अजून एक म्हणलं का, तो म्हणला हे आणायला लागली तर दुसरी सोडीन ना. म्हणला हा आता शिक चांगला मार्ग निवडीलास म्हणलं. आणि त्याचं नशीब चांगलं, दुसरी त्याला सडपातळ बायको भेटली. सडपातळ. आणि 2 मजले घर होतं प्रताप महाराज तुमच्या घरावानी.
जाड बायको खालच्या माजल्यात ठेवली आणि पातळ बायको होती ती वरच्या माजल्यात ठेवली. संक्रांतीचा सण आला. मावशी सक्रात कोण सांगत तुमच्या इकडं? कोण सांगत? बामनदेव सांगतात ना. संक्रांतीचा सण आला. याला वाटलं कोणती बायको जास्त नटली, आपण बघायला जावा. ह्यो शिडीने असा वर चालला, खाली पळत आली पायाला धरला, वरली पळत आली शेंडीला धरला, वरची वर वाढायची खालची खाली वाढायची, मधी बामन दोघीच्या. कशाला दोन बायका करावं येईल? हा, खालचीने जसा झटका दिला ना तसा बामन खाली पडला. 1.25 क्विंटलची बायको अंगावर बसली त्याच्या. डोळे पांढरे झाले बामनाचे डोळे. बायको काय उठायला तयार नाही महाराज. आणि त्याच्या शेजारून असा एक येडा माणूस चालला. येडा माणूस बऱ्याच गावात असे असते, त्यांना काही कळत नसते कवा काय बोलावं कवा काय विचारावं. बामनाचा जीव जायची पाळी आली आणि बामनाला ह्यो काय म्हणतोय, ओ बामन देवा. हे म्हणला काय सक्रात कशावे? ही काय म्हणला 1.25 क्विंटलची सक्रात अंगावर बसली, दिसा ना का तुला? हा, काय खाणारे? बारी बारचीने बुक्या खाणारे दिवसभर, काय खाणारे म्हणला आता? हा बघ, याला प्रपंच म्हणायचं महाराज. प्रपंचामध्ये सुख नाही. भले भले आले राजे महाराजे आले, प्रपंचामध्ये सुख मिळालं नाही. सुख कुठे आहे? तुम्हाला संताच्या संगतीत आहे. विठ्ठल विठ्ठल. सुख वसे एके ठाई बहुपाई संताच्या पायाजवळच तुम्हाला सुख आहे. त्याच्यासाठी सावध होणं गरजेचं आहे. महाराज सावध कोण झालं? सावध संत झाले. शास्त्रामध्ये 5 प्रकारच्या निद्रा सांगितल्या बरं का. 5 प्रकारच्या निद्रा. एक आहे व्यवहाराची निद्रा आहे. दादा आपण कोणत्या निद्रेत झोपलेलो आहे? एक व्यवहाराची निद्रा आहे, दुसरी विकाराची निद्रा आहे, तिसरी भ्रमाची निद्रा आहे, चौथी अज्ञानाची निद्रा आहे आणि 5वी आसक्तीची निद्रा आहे. मी डबल विचारीन बरं का. व्यवहाराची निद्रा, विकाराची निद्रा, भ्रमाची निद्रा, आसक्तीची निद्रा आणि अज्ञानाची निद्रा. सावध व्हायचंय. या 5 निद्रेतून आपल्याला सावध व्हायचंय. आणि सावध कोण करतात? जाग कोण करतात? ते संत करतात. कसे करतात? ऐका. जग जोगी जाग बोलती, जाग जाग बोलती.
ऐका इथं ह्याला वारकरी चाली म्हणायचं बसलेले माणसं सुद्धा माझ्याकडे बघू बघू. ऐका ना, सावध झालं पाहिजे. पहिली व्यवहाराची निद्रा आहे. व्यवहाराच्या निद्रेमध्ये प्रत्येक जण झोपलेला आहे. कसा झोपलेला आहे ऐका बरं का बाबा. व्यवहाराची निद्रा प्रत्येकाला वाटतंय रुपयाला एक वस्तू आणली का तीच वस्तू 5 रुपयाला विकावं. मग त्याच्यात पाप होतंय का पुण्य होतंय याच्याशी घेणं देणं नाही. व्यवहाराची निद्रा. आणि त्याच्यातच आपल्याला हित दिसतंय. ओ तुकोबाराया, खरं हित कशात आहे? तुकोबारायानं म्हणावं, हित ते करावे देवाचे चिंतन. याला काय म्हणतात? हित म्हणायचं. मग आपण हित म्हटलं ना, देवाचं भजन करणं. यातलं कोण भजन करतंय, चिंतन करतंय? म्हणजे व्यवहाराच्या निद्रेत आपण गाढ झोपलेलो आहे. देव पाहिजे ना, व्यवहाराच्या निद्रेतून जागे व्हा, सावध व्हा. दुसरी आहे विकाराची निद्रा. विकाराची निद्रा म्हणजे माणूस भोगण्यात रममान झालाय. त्याला वाटतं माझ्या भोगातून, विषय भोगण्यातून आणि माझ्या रागातून म्हणा, क्रोधातून सगळ्या विश्वावर मी राज्य करेल. नाही जमलं बरं का. म्हणून त्या विकाराच्या निद्रेतून सुद्धा जागं झालं पाहिजे. दुर्योधन हा विकाराच्या निद्रेत झोपलेला होता. कसा झोपलेला होता ऐका. देवानं पांडवासाठी फक्त 5 गावं जहागिरी मागितली. हे दुर्योधना, 5 गाव जहागिरी दे. अरे देवा, सुईच्या टोकावर बसाल एवढी माती देणार नाही. 5 गाव जहागिरी कायची? हाईच्या हाई एवढं गेलं, सुपडा साफ झाला. 5तल्या पाठीच्या अंगाला, 5तल्या एकाच्याही अंगाला धक्का लागला नाही आणि 100तला एकही जगला नाही. म्हणून सांगू, देव जर तुमच्या पाठीशी उभा असेल ना, सगळं जग जरी विरोधात गेलं ना, तुम्ही कोणाचीच पर्वा करू नका. तुमचा विजय नक्कीच आहे समजायचा. तिसरी आहे भ्रमाची निद्रा. रावण हा भ्रमाच्या निद्रेत गाढ झोपलेला होता. त्या रावणाला वाटायचं माझ्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही. ऐका बरं का. पण कवडी सुद्धा शिल्लक राहिली नाही. सगळंच्या सगळं लयाला गेलं. सांगा आपल्या पानटपरीवर तुम्ही फुगिरी मारू नका हो. एकच चहाचा हॉटेल आहे. दिवसात 3च माणसं चहा पिऊन जाते. ते गावात कोणालाच नीट बोलत नाही. तुका म्हणे ज्याची संपदा वाडी, सांगा ती कवडी गेली नाही. ऐका, कवडी सुद्धा बरोबर गेली नाही बरं का. म्हणून भ्रमाच्या निद्रेतून जागे व्हा, सावध व्हा. किती निद्रा झाल्या? 3 झाल्या. अजून कोणत्या कोणत्या राहिल्या? ह्या पहा, मी पहिल्यापासून कीर्तन सुरू करीन आता. हां, व्यवहाराची झाली, विकाराची झाली, भ्रमाची झाली.
आसक्तीची आणि अज्ञानाची निद्रा राहिली. ऐका, प्रत्येक माणसाला वाटतं मी पैशावाला असावा, धन संपत्ती असावी. आसक्ती ही माणसाला दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून आसक्तीच्या निद्रेतून सुद्धा सावध व्हा आणि भजनाला लागा. का? देवाने हा देह कशासाठी दिला महाराज? देवे दिला देह भजन गोमोटा, देवे दिला देह भजन गोमोटा, तो या झाला थाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजन गोमोटा, देवे दिला देह भजनासाठी जन्म दिलाय ना. हा, म्हणून आसक्तीच्या निद्रेतून जागे व्हा, सावध व्हा. आणि पाचवी निद्रा आहे अज्ञानाची निद्रा. आता अज्ञानाची निद्रा इतकी गोड आहे. अज्ञानाच्या निद्रेमध्ये आपण प्रत्येक जण झोपलेलो आहोत. अज्ञानाच्या निद्रेमुळे आपल्याला आपलं स्वस्वरूप कळालं नाही. स्वस्वरूपाला अज्ञानाच्या निद्रेमुळे माणूस विसरून जातो. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले, बाकीच्याला का होता आलं नाही? तुम्ही सावध झाले, तुम्ही जागे झाले, म्हणून त्या पदापर्यंत पोहोचले. जे लोक सावध होतात तेच लोक मोठे होतात. अज्ञानाच्या निद्रेतून आपण जाग झालं पाहिजे. का? अरे आपण ठरवलंच तर आपण देव बनू शकतो. ही ताकद आहे आपल्या. ठरवलंच तुम्ही तर देव बनू शकतो. देव ते सामर्थ्य आपल्याकडे. का? एक दगड जर एकदा देवळात गेला ना, एक दगड, तो दगड कायमचा देव होऊन बसतो. पण त्याच दगडाच्या माणसं रोज जाऊन पाया पडतात, पण माणसाच्या वृत्तीत बदल होत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. बोलू द्या. हा, आलं लक्षात? वृत्तीत बदल झाला पाहिजे. काय स्वस्वरूपाला विसरलो? आता ऐका, एक सिंहाचं पिल्लू, जंगलाचा राजा कोण? सिंहाचं पिल्लू त्या सिंहाच्या कळपातून चुकलं आणि मेंढराच्या कळपात येऊन अडकलं. आता ते अज्ञान होतं. अज्ञानाच्या निद्रेत गाढ झोपलेलं होतं. मग ते लहान होतं, त्याच्यावर संस्कार कोणाचे होत गेले? प्रताप महाराज मेंढरायचे. मेंढ्या जशा वाढतात तसंच ते वाढायचं सिंहाचं पिल्लू. त्याला वाटायचं आपल्याला पण असंच वाढावं लागतं. काय काय का? अज्ञानाच्या निद्रेत झोपलेलं होतं. मला सांगायचंय काय, तुम्ही ठरवलंच तर देव बनू शकता. हळूहळू हळूहळू ते पिल्लू मोठं झालं आणि त्या मेंढरा बरोबर तिथे जंगलामध्ये चरायला गेलं. चरायला गेल्याच्या नंतर त्याला त्याच्या भावकीतला माणूस भेटला. तेव्हा भावकीतला माणूस भेटला म्हणलं का हसले बो काही जण. भावकीतला माणूस भेटला आणि याला म्हणला, तू आणि इकडं कस काय यांच्या कळपात? अरे आपण जंगलाचे राजे. तेवढ्या दोन मेंढ्या वराडल्या, हे पण मेंढी सारखंच वराडलं. मग तर त्या मोठ्या सिंहाचा बीपीच वाढला. अरे म्हणला आपण राजेत, तो असा वरडायला का राहायला लागला? संगत गुण बघा बर. अज्ञानाच्या निद्रेत गाढ झोपलेलं होतं ते. त्या मोठ्या सिंहानं बारक्या सिंहाला सांगितलं, अरे आपण या जंगलाचे राजे आहोत. राजे मेंढराच्या कळपात फिरून मेंढरासारखं ओरडलो तर आपल्याला राजा कोणी म्हणाल का? हा, हे म्हणला मग कसं काय करायचं? मी डारकाळी फोडतो तशी डारकाळी फोड. त्या मोठ्या सिंहानं डारकाळी फोडली, तशीच याने डारकाळी फोडली. एक सुद्धा मेंढी जाग्या उभा राहिली नाही. आख्या चिंगाट पळाल्या. हा, जवळच्या मेंढरा बाजूला पळाले. उरला एकटाच आणि जंगलाचा राजा झाला. परिणाम अज्ञानाच्या निद्रेतून जागा झाला. तुम्हाला सुद्धा देव होता येईल, पण कधी? ऐका, नलनीह निदान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. म्हणून अज्ञानाच्या निद्रेत आपण सावध झालो पाहिजे. सगळे संत सावध झाले आणि कुठं गेले? अभंगाचं प्रथम सावध झालो, 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 सावध झालो.
सावध झालो हरीच्या आलो जागरणा. ऐका, सावध होऊन सगळे संत मंडळी हरीच्या जागरणाला गेले आणि ते सुद्धा संत पदाला पोहोचले. तसं माझे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि ते सुद्धा संत पदाला पोहोच झाले, प्राप्त झाले. मला सांगा, या जगाच्या पाठीवर नाही, या विश्वामधला पहिला नेता असेल स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. संताच्याच बरोबरीनं त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या होत आहेत, एवढा पहिला नेता असेल. म्हणून सांगू का, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला मुंडे साहेब पाहिजे. ऐका, या देशाला मुंडे साहेबाची गरज आहे. जुने खूप सुंदर सुंदर, माझी आजी आहे ना, दळण दळता दळता भगवानगडाच्या पायथ्याला पारगाव नाही का, ते माझं आजूळ आहे. माझी आजी भगवान बाबाची मुंडे साहेबाची, मला तिने हे शिकवलं. ऐका बरं का, सोरदेव, शेतकऱ्याच्या जीवनासाठी मुंडे साहेबाचं कार्य असं होतं महाराज. नेते अनेक होतील, पण सांगू का तुम्हाला, लोकनेते झाले ते फक्त स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. लोकनेता व्हायता यावं. मुंडे साहेब गेले ना, त्यावेळेस फक्त वंजारी समाजच रडला, डोक्यातून काढून टाका. अरे 18 पगड जाती त्या नेत्यासाठी, माझ्या मुंडे साहेबासाठी रडल्या. याला जीवन म्हणायचं. आणि माणसाने असं जीवनाचं सोनं करून घ्यावं. निखिल वागळेने मुंडे साहेबांची बाईट घेता घेता विचारलं होतं, ओ मुंडे साहेब, समोर तुमचे अनेक शत्रू तुमच्या बरोबर लढतायत, तुम्ही त्या शत्रूबद्दल काय बोलताल? माझ्या मुंडे साहेबाकडे अशी दृष्टी होती संतासारखी, शत्रूला सुद्धा मुंडे साहेब चांगलं समजायचे. निखिल वागळेला म्हटले, अहो तुम्ही त्यांना शत्रू म्हणतायत, मी त्यांना शत्रू म्हणत नाही. माझ्या जीवनातले उत्तम साथीदार, उत्तम खेळाडू आहेत, त्यांना शत्रू कसं म्हणावं? म्हणून आज लोक जयंत्या साजरा करतायत. आपण आपल्या घरातल्या माणसाला चांगलं बोलत नाही, घरातल्या माणसाला. ऐका, शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करूनी जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. ऐका, वाघासारखा दिल्लीच्या त्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेल पण वागणार नाही भक्त भगवान बाबाचा. ओढल पण वागणार नाही, हे स्वरूप आणि ताकीद मुंडे साहेबांची होती. ऐका, शेतकऱ्यासाठी झुंजला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. ऐका, याला मुंडे साहेब म्हणायचं. आणि ज्यांच्या चरणावर समर्पण केलं जीवन भगवान बाबा, असा आशीर्वाद दिला महाराज ह्या नेत्याला, या माणसाला. भगवान बाबाच्या जेवढ्या पुण्यतिथ्या साजऱ्या होत्यात, तेवढ्याच जयंत्या आणि पुण्यतिथ्या मुंडे साहेबाच्या साजऱ्या होत्यात. महाराष्ट्र का झाला गरिबाचा नेता गेला, व्यथाही घरोघरी मुंडे साहेब परतोनी या माघारी. 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 गरिबाचा नेता गेला, ओ गरिबाचा नेता गेला, गरिबाचा नेता गेला, गरिबाचा वाणी गेला, व्यथाही घरोघरी मुंडे साहेब परतोनी या माघारी. मुंडे साहेब परतोनी या माघारी. मुंडे साहेब परतोनी
माणूस सुखानं जगत नाही, खात नाही, त्याला एकच कारणीभूत आहेत, फक्त या देशातले नेते. फक्त नेते मंडळी कुणाला सुखानं खाऊन द्याना, जगून द्याना. तो गोरगरिबाचा विचार करणं ते यांच्या गादीसाठी, यांच्या खुर्चीसाठी. आणि मी एक सांगू का, इंग्रजांनी जेवढा देश लुटला नव्हता आपला, तेवढा देश मंत्र्यांनी लुटलाय. याच्यावर तुमचं काय मत आहे? अहो इंग्रज गेले का वाच, पण एका नेत्याकडे जर 4-4, 5-5 हजार एकर, 50-50 हजार एकर जमीन असन, कुठं घामगाळीला येईन एवढा एका नेत. याच्या बायकोच्या हातात 2 लाखाचा मोबाईल, याच्या पोराला बसायला 50 लाखाची गाडी, याच्या बायकोच्या अंगावर 50 हजाराची साडी. अरे ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती, ज्या शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही मोठे झालात, त्या शेतकऱ्याच्या बायकोचा, लेकराचा कधीतरी विचार केला पाहिजे. आणि यांचा विचार करणारा एकच देव होता, त्यांचं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. म्हणून ते या जगाचे देव झाले. देव म्हणून ऐका बरं का, माझे शेतकरी किती बसलेले आहेत, त्यांच्या हालाचं एखाद्या नेत्याला कुणाला पडलंय का? स्वतःच्या खुर्चीसाठी लोकात भांडणं लावून दिले महाराज, सुखाने जगूच द्या ना कोणी. आणि आपले येडपाट पोरं कुणी आले का चपला उचलायच्या, हा कुणी अरे कष्ट करा, अभ्यास व्हा, अभ्यास करा, कलेक्टर बना, तहसीलदार बना, डॉक्टर बना ना. कोणता नेता आला का भाऊ आले वय, भाऊ बोलले म्हणजे गाव बोललं. अरे तुला बायको भेटाना त्याचं बोलणं, हा भाऊ बोलले गाव बोललं. हा याची चडी फाटली, हातभर माग शिवीना व्हाय ना, भाऊ बोलले तर गाव बोललं. हा आणि काही असू द्या, मला काही गरज आहे का? येईन तपला तो जाईन. हा येऊन येणार कोण? भाऊ शिवाय हायच कोण? 8 दिवस झालं याने आंघोळ केली नाही, भाऊ शिवाय हायच कोण? हा काय तर प्रेमात पडतो, प्रेमात, भाऊच्या प्रेमात का होतं, मुलीच्या प्रेमात का हो पडतो. अलीकडं तो प्रेम नावाचा रोग आलाय, प्रेम. आणि प्रेम करावं कुणावरती? अरे माझ्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी धर्मावरती प्रेम केलं, मातीवरती प्रेम केलं. आज जगानं या मुंडे साहेबांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या साजऱ्या केल्या. हा आपण मुलीवरती प्रेम करा. लडका जान देता है लडकी के लिए. कोणासाठी मरावं? मुलगा मुलीसाठी मरतो, मुलगी मुलासाठी मरते. कोणासाठी मरावं? ऐका, लड़का जान देता है लड़की के लिए, लड़की जान देती है लड़के के लिए. अरे जान देने से क्या मिलेगा? 2 गज जमीन नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. जान देना है तो दे दो इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा तुम्हारे कफन के लिए. मरायचंय ना या देशासाठी, या मातीसाठी मर.
मरायचंय ना, या देशासाठी मरायचं, या मातीसाठी मरायचं. अरे माझे छत्रपती शिवराय या मातीसाठी गेले ना, या महाराष्ट्राचा राजा झाले. माझे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गोर गरीब जनतेसाठी लढले ना, गोर गरीब जनतेचे देव झाले. म्हणून यांच्यासाठी मारावं. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. का मरावं ना, देशासाठी मरावं. एक मुलगी मुलावरती प्रेम करायची बरं का गुरुजी, आणि मुलगी मुलाला काय म्हणायची माहितीये का? डुकराचं पिल्लू. पहिले पिल्लूच म्हणायचे, ही डुकराचं पिल्लू म्हणजे एक पाऊल पुढं होती. आणि तो सुद्धा नालायक काय मग करून मग ऐकून घ्यायचा, ती डुकराचं पिल्लू म्हणायची. आणि माझं कीर्तन त्यांच्याच गावात, आता जसं तुमच्या घरी जेवलो ना तसं त्यांच्या इथं कीर्तन करून मुक्काम केला. आणि बाप जायचा बेटा आणि कुंभार जायचा लोटा. बापच शाना नव्हता, पोरग कुठून शाना जन्माली. पोरग आंघोळीला गेलं, त्याचा बापन मी असा नाश्ता करीत होतो टेबलवर, पोराचा मोबाईल बापाच्या खिशात. पोरीला काय माहित पोराचा मोबाईल बापाच्या खिशात आहे म्हणून. ते डायरेक्ट फोन केला आणि फोन उचलेला पोराच्या बापाने. ते डायरेक्ट तिकडून म्हणले, काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस? बाप काय म्हणला, पिल्लू आंघोळीला गेलंय, मी डुक्कर बोलतोय, काय म्हणतेस म्हणला, बोल म्हणला. याच्या गळ्यात दगड बांधून ये रीत फेकून द्यावा नाही का याला? तबाक ते याच्यामुळं काय व्हायला लागलं माहिती का? दुःख यायला लागलं माझं. अरे काहीच्या काही म्हणून घेतो तू. अरे छत्रपती शिवरायांसारखं, मुंडे साहेबांसारखं, भाऊ बाबांसारखं जीवन जगावं ना, जगावं ना जीवन. ऐका, माझे भगवान बाबा होते. भगवान बाबा सांगायचे, एकर विका पण लेकर शिका. परिणाम असा झाला, भगवान बाबाच्या मुखातले वाक्य गेलेले होते, एकर विका पण लेकर शिका. आज क्लास 1 आणि क्लास 2 अधिकाऱ्यामध्ये महाराज वंजारी समाजाच्या लोकांचा नंबर लागला जातोय. याच्यापेक्षा मोठी पुण्याई काय असावी यांची? सगळ्या समाजानं कष्ट करावं, स्वतःच्या जीवावर मोठं व्हावं. प्रत्येकानं हे बघा, आपण हिंदू आहोत ना, आपण हिंदू म्हणायचं, म्हणून जगायचं. कोणी कोणत्या विचारानं वागलं त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्या भगवान बाबाची शिकवण होती, महाराज ऐका, समाजाचा त्रास सहन करायला, समाजाचा त्रास सहन करायला शिका. भगवान बाबा जेव्हा नारायणगडावरती होते ना, ऐका, भगवान बाबाला लई त्रास दिला लोकांनी, पण भगवान बाबांनी कोणावरती उलटवार केले नाही. भगवान बाबांनी आशीर्वादच दिले. मोठं व्हायचंय ना तुम्हाला, ज्ञानोबाराला विसोबा खेचरानं त्रास दिला, प्रेमानं त्या विसोबा खेचराला काका म्हणून हाक मारायचे. म्हणून माऊलीला वैर्याला सुद्धा आपलं म्हणायला शिकलं पाहिजे. ही शिकवण भगवान बाबांची आहे. दुश्मनाला सुद्धा प्रेम द्यायला, प्रेम घ्यायला शिका. भगवान बाबा नारायणगडावरती होते. काही नास्तिक प्रकारची लोक आले आणि भगवान बाबाला नारायणगडावरून खाली हाकलून द्यायचं, डोळे भरून येतील, ठरवलं. मग आमच्या परिसरामध्ये नाना पाटील नावाचा एक व्यक्ती होता. त्या नाना पाटलाला सगळा बीड जिल्हा घ्यायचा, थरथर कापायचा. असा आवाज, असा दबाव त्या नाना पाटलाचा होता. बाबा, हो नाना पाटील, भगवान बाबाला आपल्याला हाकून द्यायचं गडावरून, भगवान बाबा गडावरती ठेवण्याच्या योग्यतेचे नाहीत संत ते. लाल बुंद चेहरा झाला नाना पाटलाचा. आणि सगळेच्या सगळेजण नाना पाटलाच्या बरोबर गडावरती गेले. भगवान बाबा पूजा करत होते. सकाळ सकाळी भगवान बाबाचा सेवक बाहेर बसलेले होते. लाल बुंद चेहरा झालेला नाना पाटलाचा. ओ कुठे आहेत भगवान बाबा? त्यांना सांगावं बाबा पूजा करतायत. त्यांना सांगा नाना पाटील आले. येतील बाबा पूजा झाल्याच्या नंतर. 5-10 मिनिटांना तो सेवक गेला आणि भगवान बाबाला सांगितलं, बाबा नाना पाटील आलेत. सावकार होता. भगवान बाबाला सुद्धा भीती वाटली. नाना पाटील आणि माझ्या दारात आज कशासाठी आलेत? ऐका ना, भगवान बाबा पूजा करून बाहेर गेले आणि काहीच नाही. भगवान बाबा फक्त हात जोडून एकच बोलले, जय हरी नाना पाटील, आज सकाळ सकाळ आमच्या दरबारामध्ये काय म्हणता, कस काय दर्शन दिलं आम्हाला? संताचे शब्द बघा. भगवान बाबाचे एवढे 4 शब्द ऐकले नाना पाटलानं आणि रागानं लाल बुंद झालेले नाना पाटील भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाले. वैर्याचा सुद्धा राग दूर करण्याची ताकद भगवान बाबाच्या दर्शनात होती. याच्यापेक्षा मोठं सामर्थ्य काय असावं? काय असावं?
बाबा चुकलं माझं बाबा, खूप क्रोधानं आलतो बाबा, खूप क्रोधानं आलतं, रागाने आलतो बाबा, चुकलं बरं का माझं. चुकत असतं नाना पाटील, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, याच्यानंतर सुधरा. चुकत असतं नाना पाटील, तरी सुद्धा काही समाजानं माता माऊल्यांनो भगवान बाबाच्या उशाला चोळ्या आणि बांगड्या नेऊन ठेवल्या. पुन्हा गडावरती यायचं, पुन्हा भगवान बाबाला हिनवायचं. अहो कसले साधू तुम्ही, महिलावरती अन्याय करता, महिलावरती अत्याचार करता. भगवान बाबा म्हणले नाही हो, माझ्या जीवनात तसं स्वप्नातही विचार केला नाही. खोटं कशाला बोलता, तुमच्या गादीखाली महिलांच्या बांगड्या आणि चोळ्या. माझ्या भगवान बाबानं रडावं, अरे असा काय मी गुन्हा केलाय की एवढा समाजानं मला त्रास द्यावा, काय गुन्हा केलाय. ऐका बरं का, भगवान बाबा आमच्या इकडं बावीकडे पाडळी नावाचं गाव आहे, तिथं पखालडोह नावाचा डोह आहे बरं का दादा. त्या पखालडोहामध्ये भगवान बाबा गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी नेली होती. माऊलींची ज्ञानेश्वरी हृदयाला धरली आणि ऐका ना, रडले भगवान बाबा. ज्या इंद्रियामुळे समाज माझ्यावर संशय घेतोय ना, ऐका ना, ते इंद्रियच मला ठेवायचं नाही ना. दादा ऐका हो, तुम्हाला जर डॉक्टर सुई देणार आहे एवढं जर कळलं ना, तुम्ही सगळ्या देवाचे नावं घेता, आई आई म्हणता, बाबा बाबा म्हणता, देवा देवा म्हणता. माझ्या भगवान बाबाने 2 गारगुटी हातामध्ये घेतल्या आणि स्वतःचं इंद्रिय तोडून टाकलं, तोडून. तुळशी उगवला रक्ताचा गारगोटी घेतल्या, स्वतःचं इंद्रिय तोडलं, इंद्रिय खाली पडलं. भगवान बाबा चक्कर येऊन पडले, खाली रक्त सांडलं आणि भगवान बाबाच्या पवित्र्याचा दाखला देण्यासाठी सांडलेल्या रक्तातून सुद्धा तुळशी उगल्या. ही ताकद आणि हा परमार्थ भगवान बाबांचा होता. येतंय लक्षात, ही ताकद भगवान बाबांची होती. म्हणून त्यावेळेसच लिहिलं गेलं, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. ऐका ना, ह्याच भगवान बाबांनी, वामन भाऊ महाराजांनी, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी, ऐका, हा समाज, भरकटलेला समाज किती एकत्र आणला हो. ऐका, त्यांच्यानंतर अनेक गडकरी फडकरी महाराज मंडळी कीर्तनकार भगवान बाबाच्या पाठीवर आपल्या पावलावर पाऊल देऊन चालत आहेत ना. आणि ऐका, वामन भावानी भगवान बाबा वयस्कर झाले बरं का, वयस्कर झाले. अगोदर भगवान बाबा गेले आणि नंतर वामन भाऊ महाराज गेले. अशा गोड ओव्या सांगतो, ऐका बरं का. माझी आजी त्या ओव्या गायची. भगवान बाबाचं मोठेपण काय होतं, वामन भाऊ महाराजांचं मोठेपण काय होतं, ऐका बरं का. त्यांच्या चरणावर चरण देऊन, त्यांच्या पावलावर पाय देऊन जर आपण जीवन जगलो ना, ह्या समाज, हे जग नक्कीच आपले मंदिर बांधेल. भगवान बाबा काय होते, ऐका बरं का. भगवान बाबा गेले तेव्हा त्या जुन्या आमच्या म्हाताऱ्या माऊल्या आज्या तिकडल्या ओव्या म्हणायच्या. त्या ओव्या एवढ्या गोड्यात, ऐका. भगवान बाबा झाले शिव, तारा चालल्या गुंगत, बोलतेत वामन भाऊ बाळपणीची संगत.
शिवत. आणि त्यांच्यानंतर वामन भाऊ सुद्धा गेले. वामन भाऊ झाले शिव, बीडच्या त्या दवाखानी कोण्या माऊलीचा हिरा आक्रोश मांडीला लोकांनी. वामन भाऊ गेले ना तेव्हा माणसं रडतील वावगं नाही हो, गायी सुद्धा रडल्या, गायी सुद्धा. असं काय पुण्य केलं बीडच्या त्या सडके भारी, ब्रह्मचार्याची मोटार मिरत गेली तुझ्यावरी. आमची आजी असे गीतं गायचे बरं का, आणि असे गोड गीतं ऐका. साधू मन साधू साधू कैक होणार, माझ्या भगवान बाबाची प्रतिमा नाही कुणास येणार. साधू मन साधू साधू झाले घरोघरी, माझ्या भगवान बाबाची नाही होणार बरोबरी. टाळ दिंडी वाजे वाजे भगवान गडाच्या खोरीला, माझे भगवान बाबा साधू निघाले वारीला. ऐका आमच्या इकडल्या परिसरातले महिलांचेही ऐका. भगवान बाबा वामन भाऊ झाले मोठे संत, भगवान बाबा वामन भाऊ झाले मोठे संत. बाबा भाऊ आणि नाही हीच मोठी खंत. ऐका अशा महिला म्हणायच्या आणि असे डोळे भरून यायचे बरं का आमचे बाबा, डोळे भरून यायचे. आणि खऱ्या अर्थानं ह्या जुन्या महिला होत्या, दळण अशा जात्यावर दळवायच्या, आनंद वेगळाच होता महाराज, तो वेगळाच होता. आताच्या कॉलेजच्या पुरीला सांगितलं ना जात्यावर दळा, त्या हरभरे टाकत्या मेरी रश्के कमर अनबाई तुने पहिली नजर. काय काय यांच्याकडून आदर्श घ्यावं, काय आदर्श घ्यावं. विठ्ठल विठ्ठल काय गोड होते महाराज, काय गोड प्रमाण. भगवान बाबा वामन भाऊ झाले मोठे संत, आस लागली जीवाला याना हो परत, कृपा झाली आम्हावरी. आता ते आवाजच जायना वरती महाराज. विठाला 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 शेवटचं चरण तुमच्यासाठी सांगतो, शेवेला पूर्ण विराम देतो. भगवान बाबा वामन भाऊंची कृपा झाली आम्हावरी, गणेश महाराज वंदितो माथा ठेवून चरणावरी. ऐका यातले काही गीत ते गणेश महाराज रचित आहेत म्हणून सांगितलंय तुम्हाला ते. पण ऐका मुंडे साहेबांची जयंती, भगवान बाबाची पुण्यतिथी जवळ आली, वामन भाऊची पुण्यतिथी जवळ आली. एवढंच करा गड्या, त्यांचे संस्कार जपायला शिका, त्यांचे संस्कार गळ्यात माळ घाला. कुणी सुद्धा व्यसन करू नका, का त्या व्यसनानं अनेकाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या बायका उघड्यावर पडल्या, लेकरं उघड्यावर पडले. वामन भाऊला भगवान बाबाला डोळ्यासमोर ठेवा, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला डोळ्यासमोर ठेवा आणि विचार करा आपल्याला शून्यातून स्वराज्य निर्माण करायचे. सूर्य उगवला अंधार पडला, सूर्य उगवला अंधार पडला, असं कसं विपरीत घडलं, असं कसं विपरीत घडलं. सांग पांडुरंगा आमचं दैवत, सांग पांडुरंगा आमचं दैवत. हे सांग पांडुरंगा आमचं दैवत.
केल्या वाऱ्या किती केल्या वाऱ्या तुझं नारळही फोडलं सांग पांडुरंगा आमचं दैवत अरे सांग पांडुरंगा आमचं दैवत सांग पांडुरंगा खरं सांगू का दैवत होते मुंडे साहेब आणि सगळ्या गोरगरीब समाजाचे देव झाले. प्रताप महाराज मी सांगतो का मुंडे साहेबाला भगवंतानं भगवान बाबांनी फक्त 10 वर्षे ते 15 वर्षे अजून आयुष्य द्यायला पाहिजे होतं महाराज. ऐका बरं का तेवढं वर्ष जर आयुष्य दिलं असतं ना या महाराष्ट्राचं सोनं झालं असतं महाराज. सोनं स्वर्गीय R.R. आबा असतील, विलासराव देशमुख असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, हे 4 हिरे महाराष्ट्राचे मावळले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार झालं महाराज. गटार. इथं शेतकऱ्याच्या भावनेची कोणाला कदर नाही. जातीवाद करणं गोरगरिबात भांडणं लावून देणं एवढंच लोकाला हित वाटतं. पण ऐका गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखे माणसं होऊन गेले. आजही मुंडे साहेब डोळ्यासमोर उभे राहिले टचकन डोळ्यात पाणी येतं. यालाच माणसाने केलेल्या कर्माची पावती म्हणायचं महाराज. नाही तर आजकाल मायबाप जरी गेले तरी सुद्धा डोळ्यातून अश्रू येत नाहीत महाराज. मायबाप गेले तरी सुद्धा. म्हणून एकदा काय करा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सुंदर असं भजन करू की मुंडे साहेबाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे बरं का. माझे लेकरं काय सुंदर भजन करतेत. काय सुंदर भजन करतेत. पुन्हा मुंडे साहेबाच्या रूपानं आपल्या समाजासाठी या देशाच्या राष्ट्राच्या हितासाठी असा एक शुद्ध पवित्र निर्भीड आणि चांगला नेता भगवंता पांडुरंगा भगवान बाबा वामन भाऊ आमच्या पाठीशी आता नेता द्या. आपण वामन भाऊ भगवान बाबाला ती प्रार्थना करू. एकदा भाऊ बाबाचं भजन करायचंय. हात वरती करा. वावा यांनी हे भजन रचलेलं आहे बरं का. एवढं अंतकरणातून बोलायचं. टाळी तेवढीच वाजली पाहिजे आणि भगवान बाबा वामन भाऊ म्हणताना डोळे तसे भरून आलं पाहिजे. हो चॅनलवाले दादा असं गोड शूटिंग घ्या कनी. एकाचा कॅमेरा इकडं राहू द्या एकाचा तिकडं राहू द्या म्हणजे आपल्याला ते नंतर करता येईल. आहे का नाही. माझ्या लग्नात कॅमेरा नव्हते कीर्तनात 2 येतात. भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा भगवान बाबा सिंह बाबा जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा सिंह बाबा जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा सिंह भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे
आज या ठिकाणी स्वर्गीय ऐका माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात गाजत जगात नाव गाजत जगात होता गरिबांचा नेता दिन दुबळ्यांचा दाता अशी संघर्षाची कथा नाव गाजत जगात गाजत जगात नाव गाजत जगात. आणि शेवटचं एक कडवं तुमच्या आडवीचं भगवान गडाई भूमी पावन सप्त ऋषीचे ते तपस्य स्थान आठवे ऋषी बाबा भगवान अहो संत भगवान मुखान बोला हो जय भगवान. म्हणून भगवान बाबाची सेवा करायला शिका. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो भाऊबाबांच्या चरणावर आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर